सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे रोहित पवार यांच्या लाक्षणिक उपोषणाची। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत किंवा तो धागा पकडत रोहित पवारांनी आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आणि यासाठी त्यांनी जर संदर्भ दिला तो दिला होता संत तुकोबांचा आणि कर्जमाफीची मागणी केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी 1629 ते 1631 या साली त्याचप्रमाणे सरकारला तुकोबांची सद्बुद्धी यावी आणि शेतकऱ्यांची सरकारनं कर्जमाफी करावी असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आणि यासाठी देहूतल्या मंदिरासमोर रोहित पवारांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय। जगद्गुरू श्री संत तुकोबाराम महाराज यांनी या जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी केली। आज कर्जमाफी होणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्याचबरोबर गोडवा आणला हे ते जे सांगतायत ना ते साफ खोटे आहे। दाखवताना 32,000 कोटी रुपये आम्ही मदत करू असं सांगितलं, पण प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर 12,000 कोटीच्या पुढे ते जाणार नाही। तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ज्या कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा दाखला दिला त्या कर्जमुक्तीचा संदर्भ नेमका काय आहे, ऐतिहासिक संदर्भ किंवा ऐतिहासिक नोंद नेमकी काय ती आपण जाणून घेऊया की तुकोबांनी खरंच कर्जमाफी दिली होती का। संत तुकाराम महाराज हे शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे। 1629 ते 1631 या दरम्यान प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची नितांत गरज निर्माण झाली होती आणि तुकोबांनी सुद्धा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे किंवा दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांचे हाल पाहून हे सगळं कर्ज माफ केलेलं होतं। हा सगळा इतिहास आहे आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं कर्जमाफीच्या मागणीवरनं रोहित पवारांनी आज लाक्षणिक उपोषण केलं। या बातमीसोबतच आणखी एक छोटासा ब्रेक बुलेटिनमध्ये